नमस्कार, मी सीमा नरोडे। आज आपण बिनविरोध निवडणुका ह्या लोकशाहीसाठी कशा घातक आहेत याच्याविषयी खरं तर बोलणार आहोत। नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या 280 ते 290 ठिकाणी निवडणुका जाहीर झाल्या होत्या। त्या निवडणुकीत 50 ते 60 ठिकाणच्या निवडणुका ह्या बिनविरोध करण्यात आल्या आणि त्या सगळ्यांमध्ये कुणाचा हस्तक्षेप आहे तर तिथल्या स्थानिक आमदार खासदारांचा त्या गोष्टींमध्ये हस्तक्षेप आहे। सगळ्या आमदार खासदारांचं सत्तेत असलेल्या स्टेटमेंट आहे की तुम्ही तुमच्या नगरपालिकेची किंवा नगरपंचायतीची निवडणूक जर बिनविरोध केली तर आम्ही तुमच्या त्या विभागाला त्या परिसराला चांगला निधी देऊ। आता जर आपण बिनविरोध निवडणूक केली नाही, जर लोकांनी निवडणूकच करायची ठरवली तर त्या आमदाराला किंवा त्या खासदाराला त्या विभागाला निधी देता येत नाही का? आपण टॅक्स भरत नाही का? किंवा आपण तिथली पाणीपट्टी घरपट्टी भरत नाही का? पण हे सगळं जाणून बुजून करण्याचा कार्यक्रम चालू आहे। या सगळ्यात यांचा काय स्वार्थ आहे? यांचा हा स्वार्थ आहे, एकदा तुम्ही ठरवलं की आपण बिनविरोध निवडून आणणार आहे कुणाला तरी, मग त्यावेळेला तिथला स्थानिक आमदार किंवा खासदार त्याच्या ओळखीचा माणूस, शक्यतो खूप ठिकाणी असं झालं की तिथल्या आमदाराची किंवा खासदाराची घरातली कोणीतरी महिला म्हणजे बायको, भाऊजाई, आई, बहीण किंवा भाऊ हे सगळेच त्या विभागात बिनविरोध निवडून आले। बरं, अजून निवडून कोणाला आणलं त्यांनी बिनविरोध? की त्यांचे मागचे सगळे कारभार सांभाळणारे, त्यांचे चेले चपाटे, त्यांचे काळे धंदे निवडणारे आणि जास्तीत जास्त ठिकाणी बीजेपीचे चेले चपाटे निवडून आले। या सगळ्यात आपला तोटा काय झाला की तो आमदार किंवा तो खासदार आपल्याला त्या परिसरातले सगळे लोक निवडून आणणे म्हणजे त्याच्या हातातले लोक त्यांनी निवडून आणले। उद्या तुम्ही दोन गोष्टी घालवल्या आपण सगळ्यांनी। बिनविरोध निवडणूक केली म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो मतदानाचा अधिकार दिला त्याचा आपण हनन केलं, आपण चुकीच्या माणसालाच बिनविरोध करून टाकलं। दुसरं म्हणजे लोकशाहीत जितक्या पण लोकांना मतदानाचा अधिकार आहे तितक्या लोकांना निवडणूक लढवण्याचा सुद्धा अधिकार आहे आणि तो कितीही गरीब असला, तो किती श्रीमंत असला तरी त्याला निवडणूक लढवता आली पाहिजे। चांगल्यात चांगले माणसं निवडून गेले पाहिजे, त्यावेळेला ते तुमच्या विभागाचा, तुमच्या नगरपालिकेचा किंवा नगर परिषदेच्या परिसरातला काम करतात। बरं, आपल्याला पण इच्छा असते की गेल्या 5 वर्षात आमच्या नगरपालिकेच्या हद्दीत किंवा तिथल्या परिसरात आम्हाला हा माणूस या कामासाठी कामं आला। त्यावेळेला 5 वर्ष कधीही तुमचा आमदार खासदार तुमच्या परिसरात येत नाही आणि बिनविरोध निवडणुका करून घेतलेला त्यांच्या घरातलाच माणूस असतो। मग तुम्हाला काय फायदा आहे? म्हणजे इथं आपण सरळ सरळ बाबासाहेबांनी आपल्याला जो अधिकार दिला त्या अधिकाराचा आपण उपयोग करत नाही। निवडणुका कशासाठी सुरू झाल्या की पहिल्या काळात निवडणुका नव्हत्या, त्यावेळी एखाद्या राजाच्या पोटी आंधळा जरी पुत्र जन्माला आला तरी तो राजा व्हायचा आणि तो आपल्यावर राज्य करायचा। पण भारत स्वतंत्र झाला आणि आपल्याला निवडणुकीचा अधिकार प्राप्त झाला, त्यावेळेला बाबासाहेबांनी ठरवलं की प्रत्येक माणसाला मताचा अधिकार असावा आणि आजकालचे सगळे जे आमदार खासदार आहेत ते तुमचा मतदानाचा अधिकार हिरावून घेत आहेत आणि त्यांच्या ओळखीचे लोक त्यांनी बिनविरोध निवडले म्हणजे तुम्हाला त्यांना काही बोलायचा अधिकार पण राहणार नाही। म्हणजे याला लोकशाही म्हणत नाही। याच्यात बिनविरोध निवडणुकांमुळे आपल्या लोकशाहीचं हनन होतंय। आपण आत्ता तरी सुज्ञ नागरिक म्हणून, सुज्ञ मतदार म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि इथून पुढं जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहेत। या निवडणुकीत मला बाबासाहेबांनी जो अधिकार दिला आहे त्या अधिकाराचं मी हनन होऊ देणार नाही। ज्याला जितक्या लोकांना फॉर्म भरायचे तितक्या लोकांना मला ज्याला वाटेल त्याला मी मतदान करेल। कुठल्याही आमदाराच्या खासदाराच्या दबावाला बळी पडून त्यांचे चेले चपाटे, त्यांच्या घरातल्या महिलांना बिनविरोध केल्याने आपण आपल्या पायावर धोंडा पाडून घेतोय। आपल्या महाराष्ट्र राज्यात 288 आमदार आहेत। 288 आमदारांपैकी 150 ते 125 आमदारांच्या घरातलेच लोक ह्या नगरपंचायतीच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत उभे होते। म्हणजे एक तर त्यांची बायको, भाऊ, बहीण किंवा मेवना हेच त्या निवडणुकीत उभे होते। बरं, एवढं करून ते थांबले नाही, त्यांनी बिनविरोध निवडणुका करून घेतल्या आणि बिनविरोध निवडणुकीत यांचे भाऊ, यांच्या बायका यांना त्यांनी निवडून आणलं। म्हणजे आपण फक्त सत्रांनी उचलीत राहिलो। आता पुढची तयारी त्यांची काय? त्यांच्या घरातले जे उरले सुरलेले लोक जे राहिलेत ना ते जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची तयारी करतायत
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिका यांच्या निवडणुका कशासाठी होतात की तिथले स्थानिक प्रश्न, तिथल्या स्थानिक लोकांच्या मधून निवडून आलेला लोकप्रतिनिधी जो असेल तो तिथल्या, समजा एखादी गटर खराब झाली तर कुठं तालुक्याच्या गावाला राहणारा आमदार किंवा त्याचा भाऊ नगरपालिकेला निवडून आला तर तो तुमची गटर नीट करायला येणार आहे का? तुमच्या गावात डोकं फोडाफोडी झाली एखाद्याची तर पोलीस स्टेशनला जायचं असेल भांडण घेऊन तर तो आमदार येणार आहे का तुमच्यासाठी? ह्या निवडणुका बिनविरोध केल्याने एक तर जे कार्यकर्त्यालाही स्वतःला आपण म्हणतो ना आम्ही लई आमकेचे कार्यकर्ते, आम्ही लई तमकेचे कार्यकर्ते, तुम्हाला चान्स नाही, तो फक्त त्यांच्या घरच्यांना चान्स आहे, तुम्ही फक्त सतरंजा उचलायला. आणि दुसरा म्हणजे आपण स्वतः निवडणुकीचा अधिकार गमावून बसलोय. म्हणजे ज्या लोकांनी दबाव आणायचा आमचेच माणसं बिनविरोध आणू आणि मग आम्ही तुम्हाला निधी देऊ, हे म्हणणं हे आपल्यासाठी खूप मोठं धोक्याचं आहे. दुसरा राहिला प्रश्न, मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. अहिल्यानगरमध्ये विखे पाटील एक घराणं आहे, ते विखे पाटील घराण्याचंच एक उदाहरण घ्या. विखे पाटील स्वतः वर्षानुवर्ष आमदार आहे. त्यांचे वडील जे आता जिवंत नाही आहेत पण त्यांचे वडील मंत्री राहिले, कॅबिनेट मंत्री राहिलेले बाळासाहेब विखे पाटील. त्याच्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील हे आमदार राहिलेले, कॅबिनेट मंत्री राहिले. त्या खासदारकी निघाली, त्यांनी त्यांच्या पोराला खासदारकीला उभं केलं. त्यांची बायको वर्षानुवर्ष आम्ही लहान होतो तेव्हापासून जिल्हा परिषदेची अध्यक्षच आहे. आणि आता राहिली सायली त्यांची सून, तिला जिल्हा परिषदेचं सदस्य व्हायचंय. आता त्यांचा कोणी एखादा बारका नातू असेल तर त्याला युवा नेता म्हणून त्याचे पोस्टर लावतील. मग जर नेत्याच्याच घरातले लोक आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरपालिकेचे सदस्य राहिले तर तुम्ही न्याय कुणाकडे मागणार आहे? आणि ही न्याय व्यवस्था इतकी भ्रष्ट झालेली की तुम्हाला त्यांनी दरबार घ्यावा लागतो. म्हणजे राजे झाले का? दर गुरुवारी त्यांच्या गावाला दरबार भरतो आणि त्या दरबारात आपण आपलं म्हणणं मांडायचंय. मग खरंच आपण लोकशाही धोक्यात घालतो का? हा प्रश्न खरं तर निर्माण झालेला आहे. आणि तुम्ही आम्ही सर्वसामान्य जनतेने लोकशाही धोक्यात जाऊ नये म्हणून आत्ता पण परत जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत सावध राहण्याची गरज आहे. कुठल्याही आमदाराच्या, खासदाराच्या, जिल्हा परिषद सदस्याच्या चेल्या चपाट्याला, त्यांच्या घरातल्या माणसांना, पाहुणरावळ्यांना निवडणुकीचं तिकीट मिळणार नाही याच्यासाठी खरी तर दक्षता घ्या. भले आपल्या गावातला एकदम सर्वसामान्य माणूस निवडणुकीला उभा राहत असेल आणि तो जर तुमच्यासाठी काम करणार असेल तर त्याला निवडून द्या. पण यांच्या म्हणण्याने बिनविरोध निवडणुका करून यांच्याच घरातल्या लोकांना मोठं करायचं जे षडयंत्र आहे ते खरं तर बंद करण्याची गरज आहे.